तर नमस्ते मित्रमैत्रिणींनो, मी आली आहे माझ्या होमटाऊनला म्हणजेच तोंडगावला दिवाळी सेलिब्रेट करायला. तर हॅप्पी दिवाळी तुम्हा सर्वांना. आणि आजपासूनचे सगळे ब्लॉग्स होणार आहे मराठीत, कारण माझ्या घरी युजुअली आम्ही मराठी बोलतो. तर चला अभ्यंग स्नान करू मोती साबणाने. I need an intervention, divine intervention. Only in my crucial moments do they pay attention carefully. Shadows of my past welcome me again. But something deep within, something that lets me emerge from my routine. I only have what's right in front of me. Only you know what is right for me. Compromise, compromise, compromise. Improvise, improvise, improvise. आली दिवाळी तर माझं उठणं लावून झाल्यानंतर मी सरळ गेले चुलीकडे, कारण मला पाणी तापवायचं होतं. आमच्याकडे अजून पण असंच पाणी तापवलं जातं. तुमच्याकडे पण असंच तापवतात का? तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. Right in front of me. Only you know what is right for me. अंघोळ केल्यानंतर माझा फेवरेट नाश्ता केला आणि लागले कामाला, कारण माझ्या मम्मीला दिवाळीला माझा दिवाळा काढल्याशिवाय करमत नाही. बाय द वे, यावर्षी सगळं फराळ मीच बनवलंय. भाई, स्ट्रगल इज रिअल. मिशन सक्सीड म्हणजे मी एकटीने पूर्ण शेव काढली, कोणाचीही हेल्प न घेता. मग काय, सर्व आपली कामं आटपून आणि आवरून मी निघाले माझ्या राहिलेल्या अर्धवट शॉपिंगकडे. त्यात काही लाइटिंग्स राहिलेल्या आणि थोडे छोटे मोठे फटाके. मग काय, एवढं फिरल्यानंतर भूक पण लागली, तर म्हटलं थोडं खाऊन पण घेऊ.
आणि मग घरी आल्यानंतर काही एक्सपेरिमेंट पण केलेत. तर असा होता आमचा दिवाळीचा पहिला दिवस. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.